खरं म्हणजे बार बार वो दिन आए, बार बार वो दिन गाए, हे आपण प्रत्येक ठिकाणी ऐकतो आणि तसंच मी तुम्हाला म्हणते. खरं म्हणजे मनापासून तीच माझी शुभेच्छा आहे. पण माझ्या चित्रपटातले एक गाणं आहे. मला चित्रपटात खूप चांगली चांगली गाणी लाभली देवाच्या कृपेने. शांताराम नांदगावकरांसारखे कवी लाभले, स्वर्गीय अरुण पौडवाल, अनिल मोहिले यांच्यासारखे संगीतकार लाभले, अनुराधा पौडवाल यांच्यासारख्या पार्श्वगायिका लाभल्या. तर माझा एक चित्रपट होता सगळीकडे बोंबा बोंब. त्या चित्रपटातलं एक गाणं तुमच्यासाठी गुणगुणते. अशी काही मी फार मोठी गायिका वगैरे नाही आहे, पण आय एम अ लिटल मोर देन अ बाथरूम सिंगर असं मी म्हणते. आपण सगळे बाथरूममध्ये गातच असतो नाही का? पण मी जरा बाथरूमच्या बाहेर येऊन व्यासपीठावर यायचं धाडस केलं. मला परीचे पंख मिळाले, मला परीचे पंख मिळाले. रूप नवे जणू, रंग नवे जणू, सूरही नवा जुळे. जन्म नवा जणू, मीही नवी जणू, मनही वेगळाले. रूप नवे जणू, रंग नवे जणू, सूरही नवा जुळे. जन्म नवा जणू, मीही नवी जणू, मनही वेगळाले. मला परीचे पंख मिळाले, मला परीचे पंख मिळाले. धन्यवाद. अजून एक दोनच ओळी गुणगुणते, नंतर चौदहवीं का चांद, निकाहची गाणी, दिल के अरमा वगैरे ही सगळी गाणी त्यांची आहेत. म्हणजे त्यांनी जवळजवळ 250 चित्रपटांना संगीत दिलेलं आहे. आता ते हयात नाही आहेत, तर त्यांचं एक गाणं थोडंसं गुणगुणते. मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी, मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी, मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी, होती है दिलबरों की इनायत कभी कभी, होती है दिलबरों की इनायत कभी कभी. शर्मा के मुँह न फेर नजर के सवाल पर, शर्मा के मुँह न फेर नजर के सवाल पर, होते है जान मन ये कयामत कभी कभी, होती है जान मन ये कयामत कभी कभी, मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी. बहुत बहुत शुक्रिया. वैसे किस महिला को अपनी तारीफ अच्छी नहीं लगती. हम घंटों आईने के सामने तैयार हो जाते हैं. आईना तो बहुत कुछ बोलता है, लेकिन यहाँ तो बहुत सारे शेर कहे आपने, और मुझे ऐसा लगा कि दुनिया की सबसे खूबसूरत औरत मैं ही हूँ. नमस्कार सर्व विदर्भवासियांना. पहिल्यांदाच मी देवळीला आले, पुलगावला आले आणि सर्व राजेशजींच्या कृपेनेच झालं. ते आजच्या ह्या कार्यक्रमाचे सर्व आहेत, उत्साह मूर्ती आहेत. त्या मी सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देते. जीवित शरद शतम.
काय असतं, आपला वाढदिवस आपल्यासाठी विशेष नसतो. तो एक म्हणजे मी तरी तसा विचार करते. लहानपणी मला खूप आनंद व्हायचा माझा वाढदिवस यायचा त्यावेळेला. पण आता फार दुःख होतं. अरे बापरे! अजून मी वयाने वाढते, अजून ज्येष्ठ अभिनेत्री वगैरे झाले मी. कारण वाढदिवसाच्या नंतर वाढदिवस येतात. पण आपले हितचिंतक, आपले मित्र तो विशेष करतात तो दिवस आणि त्याच्यामुळे आपल्याला आनंद होतो. त्यामुळे तुमचा जो हा परिवार आहे, तुमची प्रजा आहे, तुमचा आज वाढदिवस साजरा करण्यासाठी इथे आली आहे आणि तुम्ही जे जनतेसाठी काम करता ते तुमचा हा म्हणजे तुमची जी लोकप्रियता आहे सगळ्यांमध्ये, ज्यांच्या डोळ्यांमध्ये सगळ्यांना तुमच्याबद्दल जे प्रेम मला दिसतंय त्याच्यातूनच मला कळतंय. खरंच सामान्य जनांसाठी सुविधा ह्या सरकारने दिल्या पाहिजेत आणि तरच कुठलंही सरकार यशस्वी होतं. बाकीचे जे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय किंवा जे श्रीमंत माणसं असतात, पैशाने श्रीमंत असं मी म्हणेन, मनाने सगळेच श्रीमंत असतात असं नाही. पण तुम्हाला सरस्वतीचा आशीर्वाद आहे, तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद आहे. त्यामुळे तुम्हाला ती दृष्टी आहे. आणि आत्ता जी भाषणं झाली याच्या आधी खासदार साहेबांची, पालकमंत्र्यांची, त्याच्यातून थोडीशी तुमच्या कामाची कल्पना आली आणि देवळीला तुम्ही खूप सुधारणा घडवून आणल्याच असाल. पण 5 वर्ष हीच खूप कमी आहेत खरं म्हणजे. पण तरीसुद्धा तुम्हाला ती सत्ता मिळाली याचा मला आनंद आहे. आणि आता मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. जेव्हा मी विदर्भात येते मला खूप आनंद होतो, कारण यशाची पहिली चव मी इथेच चाखली. गंमत जम्मत हा माझा चित्रपट जवळजवळ 35 वर्षांपूर्वी सगळ्यात आधी नागपूरला लागला, विदर्भात लागला आणि इथेच मी हाऊसफुलचा बोर्ड काय असतो आणि त्याची लोकप्रियता काय असते याचा आनंद इथेच अनुभवला. त्यामुळे विदर्भाचं स्थान अगदी जिव्हाळ्याचं स्थान आहे माझ्या हृदयातलं. तुम्हाला मी खूप धन्यवाद देते आणि जास्त काही बोलू इच्छित नाही. मी सुद्धा जसं त्यांनी सांगितलं इब्राहिम साहेबांनी की माझे वडील राजकारणात होते, पण तेव्हा माझं बालवय होतं, मी खूप लहान होते. पण आज मागे वळून बघताना मला माझ्या वडिलांबद्दल खूप अभिमान वाटतो. आज ते हयात नाही आहेत माझे वडील, पण त्यांची मला खूप आठवण येते या क्षणी. तर धन्यवाद तुम्हा सगळ्यांना. असंच माझ्यावर प्रेम करत राहा. आणि खरं म्हणजे हा माझा प्रांत नाही बॉडी बिल्डिंग वगैरे. जेव्हा मी बिग बॉसमध्ये होते तेव्हा एक बॉडी बिल्डर आले होते काही दिवस वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये. आत्ता मी त्यांचं नाव विसरले. देवदत्तजी जे आहेत, आत्ता मी त्यांच्याशी बोलत होते. मी म्हटलं हा तर तुमचा प्रांत आहे, माझा काय संबंध त्याच्याशी. पण मी त्यांची प्रशंसा करते, कारण शरीर सौष्ठव इतकं आपलं घडवणं हे सोपं नाही आहे. त्याच्यासाठी खूप त्याग करावे लागतात याची मला कल्पना आहे. तर सर्व जे या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत त्यांचं मी आधीच आगामी अभिनंदन करते. आणि पुन्हा एकदा राजेशजींना मी खूप त्यांच्या राजकीय करिअरसाठी आणि एकंदरच आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देते. देव त्यांना नेहमी उदंड आरोग्य, आयुष्य आणि शांती देवो, कारण शांती फार महत्त्वाची असते. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.